नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. बोर्ड एक्झाम 2026 फक्त 6 दिवस बाकी राहिलेत. आता ह्या 6 दिवसात नक्की कसा अभ्यास करावा, म्हणजे झालेल्या अभ्यासाची रिव्हिजन कशी मारावी आणि किती मारावी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बऱ्याच जणांचं काय होतं आहे, स्टडी तर पूर्ण झालेला आहे पण अजून पण मनामध्ये भीती आहे, कारण प्रॉपर रिव्हिजन प्लॅन हातामध्ये नसल्यामुळं. आणि तुम्हालाही माहिती आहे एक्झाममध्ये काही पेपरला गॅप कमी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला एक प्रॉपर रिव्हिजन प्लॅन ठरवावा लागेल. सोबतच जो आपला पहिला पेपर आहे मराठीचा, त्याच्यामध्ये कसं प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा तो कधी प्रिपरेशनला घ्यावा, या सगळ्या गोष्टी आज नीट डिटेलमध्ये समजून घेऊ. नीट व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घ्या. बघा, सुरुवातीला तुमच्या एक्झामचं टाईमटेबल आणलेलं आहे. आता जे मेन सब्जेक्ट आहेत, मॅथमॅटिक्स 1 त्याचा पेपर तुमचा 6 मार्चला असणार आहे. मॅथमॅटिक्स 2 9 मार्चला राहील. सायन्स 1 11 मार्च, सायन्स 2 13 मार्च, हिस्ट्री 16 आणि द एंड जॉग्राफी 18 मार्चला असणार आहे. प्रॉपरली जर तुम्ही नीट बघितलं तर आजपासून जर तुम्ही स्टडी स्टॉप केला या विषयांचा, किंवा पहिल्या पेपरच्या आधी 2 दिवस जर स्टडी स्टॉप केला, तर अराऊंड मॅथ्स 1 हातामध्ये यायला आणि सायन्स 1 सायन्स 2 हातामध्ये यायला 15 ते 20 दिवसांचा गॅप आहे. आणि ह्या गॅपमध्ये तुम्ही केलेला अभ्यास विसरण्याचे चान्सेस खूप जास्त राहतील. कळलं काय म्हणलं ते? त्यामुळं हे जे काही 6 दिवस आहेत, या 6 दिवसांना प्रॉपरली युटिलाइज करायचं आहे. व्यवस्थित युटिलाइज जर आपण केलं तर ह्या विषयांची जर रिव्हिजन पक्की झाली तर जेव्हा ह्यांचे पेपर येतील तेव्हा आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही राहणार. समजलं नक्की? मला काय म्हणायची आयडिया आली? शुअर? चलो, आता नक्की कसं कसं करू शकतो ते नीट समजून घेऊया. बघा, रिव्हिजन करताना पूर्ण सिलेबसची रिव्हिजन करायची गरज नाही आहे, फक्त इम्पॉर्टंट गोष्टींचीच रिव्हिजन करा. आता माझं सजेशन असं राहील की 80% सिलेबस ह्या पक्काच करून ठेवा. जर 80% सिलेबस तुमचा पक्का राहिला तर एक्झामच्या आधी काहीच टेन्शन नाही राहणार आणि उरलेला 20% आपण सहज करू शकतो. आणि तो कसा करायचा ते मी त्या पेपरच्या वेळेला तुम्हाला सांगेल. फक्त प्लॅन इम्प्लिमेंट करत राहा, आपोआप तुम्हाला एक्झाममध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे फक्त आत्ता हे जे काही 6 दिवस आहेत, या 6 दिवसांवरतीच फोकस करूया. या 6 दिवसांना कसं मॅनेज करता येईल ते नीट समजून घेऊ, म्हणजे एक्झाममध्ये टेन्शन नाही येणार. आता मॅथमॅटिक्स 1ची रिव्हिजन करताना पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, 6वा आणि 3रा ह्यांच्यावरती फोकस जास्त ठेवा. मॅथमॅटिक्स 2 करताना पहिला, दुसरा, 3रा, 5वा आणि 7वा व्यवस्थित समजून घेताल. सायन्स 1 पहिला, दुसरा, 4था, 6वा, 7वा आणि 9वा. सायन्स 2 पहिले 3, पहिले 4, 7, 8, 9. क्लिअर? त्यानंतर हिस्ट्री मिनिमम 7 चॅप्टर तुमचे पक्के झाले पाहिजेत. जॉग्राफी पण 7 चॅप्टर पक्के झाले पाहिजेत. आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र शेवटचे जे 3 चॅप्टर आहेत त्यांना पक्कच करून ठेवा. एवढं जर तुम्ही व्यवस्थित पक्का करून ठेवलं, म्हणजेच प्रत्येक विषयाचे जर 80% तुम्ही सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, तर एक्झामच्या आधी जो दिवस तुम्हाला बोर्डने प्रिपरेशनसाठी दिलेला आहे त्यामध्ये अजिबात पॅनिकनेस किंवा टेन्शन येणार नाही. कळलं? कारण तुम्ही वर्षभर मेहनत केली आहे. ह्या 6 दिवसांमध्ये ती मेहनत आपल्याला रिवाईज करायची आहे आणि हीच मेहनत आपल्याला या पेपरच्या एक्झाममध्ये दाखवायची आहे. त्यामुळं केलेली मेहनत तर वाया नाही गेली पाहिजे. कळलं नक्की? आता महत्त्वाचा टप्पा नीट समजून घ्या. हे जेवढं काही तुम्हाला दिलं आहे हे तर तुम्ही केलेलं असणारच आहे. हे सगळं येणाऱ्या पुढच्या 4 दिवसांमध्ये पक्का करून टाका. डन? नंतर मराठीचं प्रिपरेशन 2 दिवस आधी सुरू केलं तरी पण चालेल, कारण त्याच्यामध्ये जास्त प्रिपरेशनला तुम्हाला वेळ द्यायची काही गरज नाही आहे. फक्त व्यवस्थित पॉईंट समजून घ्यायचे आहेत. प्रत्येक विभाग जर तुम्ही समजून घेतला तर मराठी पक्का होऊन जातो. त्यामुळं 2 दिवस आधी जरी घेतलं तरी आपण मराठीसाठी जे गोल ठेवलं होतं 70+ ते आपण अचीव करू शकतो. मराठीचं तुम्हाला मी सेपरेट प्लॅन देईल, त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. पण अगोदर हे जे काही सिलेबसमध्ये आपले सब्जेक्ट आहेत, मॅथमॅटिक्स 1, 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स, ह्यांना पुढच्या 4 दिवसात पक्कच करून टाका. कळलं नक्की? आणि काय पक्कं करायचं आहे ते पण सांगितलं आहे, त्यामुळे लोड नाही येणार. डन? चलो, आता रिव्हिजन करताना नक्की कसं केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टींवरती फोकस ठेवला पाहिजे. बघा, सायन्स 1 आणि सायन्स 2ची रिव्हिजन करताना सगळे PYQ झालेत का समजून घ्या. एक्झरसाइजचे क्वेश्चन्स व्यवस्थित. त्याच्यानंतर डायग्रॅम, आता S2मध्ये फंक्शन असेल, S1मध्ये इन्फॉर्मेशन असेल, हे आठवण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर मॅथमॅटिक्स 1 आणि 2मध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज मेथड, मॅथमॅटिक्स 1साठी कन्सेप्ट, मॅथमॅटिक्स 2साठी, त्यानंतर फॉर्म्युला 1साठी, थेरम 2साठी व्यवस्थित चॅप्टर वाईज, प्रॅक्टिस सेट वाईज नीट डोक्यात ठेवतात. PYQ जेवढे काही झालेले आहेत तेवढे सगळेच्या सगळे नीट रिवाईज करा. आता लोड घेऊ नका, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जातील. ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो. व्यवस्थित डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं मटेरियल फ्रीमध्ये मिळून जाईल. व्यवस्थित ॲक्सेस घ्या आणि सुरू करा. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर आपण जे मागच्या 10-12 किंवा महिन्याभरापासून जे गोल ठेवलं आहे 90+चं ते सहज अचीव होऊन जाईल. पण त्यासाठी या गोष्टींची नीट काळजी घ्या. सोबतच तुमची हेल्थसुद्धा जास्त महत्त्वाची आहे. पॅनिक होऊ नका. अभ्यास झालेला आहे ना, तोच अभ्यास आपल्याला एक्झाममध्ये लिहायचा आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. जेवढं जास्त तुम्ही हॅप्पी राहताल तेवढी तुमची एक्झाम इझी जाईल. जास्त पॅनिक होऊ नका. काही टेन्शन असेल तर त्याला बाजूला ठेवा. रिलॅक्स एन्जॉय करत करत आपल्याला एक्झाम द्यायची आणि टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासोबत आहे. प्रॉपर तुम्हाला या प्रत्येक सब्जेक्टचं प्रिपरेशन कसं करायचं सगळं काही सांगणार आहे. कुठले चॅप्टर स्किप करायचे, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज असतं, कसे क्वेश्चन्स पडतात, सगळं डिस्कस करू. फक्त पुढचे 6 दिवस या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला वेल प्लॅन आणि वेल स्ट्रक्चरमध्ये नक्कीच मिळून जातील. बाकी अभ्यास व्यवस्थित ठेवा. बाय बाय. ऑल द बेस्ट.